तर इकडे सगळं ब्राऊन ब्राऊन आहे बघा. माईक चार्ज करायचं 15 तास ऑलमोस्ट होत आलेत. मी गाडीत प्रवास करतो. कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पाठवून येत असेल तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे. या हाऊसबोटला आता आपण बाय बाय केलेलं आहे. काही गुड प्रोस आहेत, काही कॉन्स आहेत या हाऊसबोटबद्दल, त्या मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो त्याच्याबद्दल. तर ही होती आपली हाऊसबोट. आता आपली गाडी निघते बाहेर आणि थोड्या जाऊया. आज आपलं स्ट्रीटच्या इकडे आलो आहे. पण आता येताना जेव्हा आम्ही आलो आवर लेडी लाईफ ऑफ चर्च, तर आता आम्ही येताना जेव्हा आलो त्यावेळी मोस्टली सगळी दुकानं मला बंदच दिसले. पण जेव्हा गुगलवर चेक केलं तर सांगतं आहे की 24 आवर्स स्ट्रीट चालू असते ती. वेळे तुम्ही लोकली शॉपिंग करू शकता आणि स्ट्रीट एक्सप्लोअर करू शकता. तर तेच जरा इकडे लोकलला विचारतो, कारण का इकडे विचारलं तर इकडे स्ट्रीट चालू आहे बोलतो. स्ट्रीट चालू आहे पण इकडनं अजून अर्धा किलोमीटर जास्त आहे. तर मी आलो जरासं पुढे. घरचे अजून माझ्यामध्ये पाठीच राहिलेत. इकडे सावलीत वेट करूया. आणि त्या सगळीकडे ऊनच आहे बाबा. आणि पीक टाईम आहे, आता 11:30 आलेत. पुढे आलो जिकडे सगळ्या बस आणि प्रायव्हेट गाड्या उभ्या आहेत. तर आय गेस ते आहे मेट्रो, जे मटेनेचेरी वॉटर मेट्रो टर्मिनल आहे इकडे. आणि इकडनं आय गेस ती फेरी असेल. आणि इकडनं हे ज्वेल मार्केट चालू होतं सगळं. घरच्यासाठी थांबलो आहे. म्हटलं पुढे जाऊन काय ऑप्शन नाही, परत पुढे जा, ते पाहिजे जा, मग मिसमॅच. आधी ज्यूस लोकांचं होतं, नंतर स्पायसेसचं टाऊन झालं, नंतर आता हे एन्शंट टाऊन झालं आहे. सगळं तुम्हाला इकडे एन्शंट गोष्टी भेटतात. जसं तुम्ही लास्ट त्या शॉर्ट्समध्ये बघितलं असाल, सगळ्या तुम्हाला इकडे एन्शंट गोष्टी ज्या काही आहेत, म्हणजे छोट्याशा छोट्यापासून अख्ख्या वॉलपासून फ्रेम वॉल तो दरवाजाची फ्रेम, दरवाजा किंवा डोरचा फ्रेम बोलतो, जो मोठा मोठा असं पिलर असतात, जे इकडचे एन्शंट पिलर्स वगैरे ज्यूसचे, ते सगळं इकडे तुम्हाला बघायला भेटतात. आज नेक्स्ट डे. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे सेकंड डे. तुम्ही तो लास्ट जेवणाचा ट्रान्झॅक्शन बघितल्यानंतर या ट्रान्झॅक्शनवर आलं असेल. तर झालं असं तर आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही केरला सोडलेलं ऑलमोस्ट सोडून असते कनोर लॉज, जिकडे आपण पहिल्यांदा दुबई रेसिडेन्सीचं रूम घेतलं होतं. तिकडे नाही घेतलं, पण त्याच्या जरा पुढे आलो, सिटीमध्ये आलो जरासं आता. तर झालं असं की दुपारी आम्ही जाम ज्वेल स्ट्रीटवरनं निघाल्यानंतर सगळे जाम इरिटेट झालं आणि गरम होत होतं. आणि तिकडे कोचिंगला असं आजूबाजूला फिरायला नव्हतं, काय स्पॉट भेटत नव्हते. बोलतो ना तुम्हाला की कधीतरी अनप्लॅन वर्क करतं, पण तेव्हा तुम्ही मुलं असेल काय असेल तेव्हा ठीक आहे. पण जेव्हा फॅमिलीसोबत येतं तेव्हा विचार करून यायला लागतो. तसंच काहीतरी झालं आमच्यासोबत. सो आम्हाला सगळ्यांचं म्हणणं ठरलं की आपण उडपी मुर्डेश्वर करू आज. आज जेवढं होईल तेवढं. आता आम्ही आहोत कनोरला. इकडनं उडपी अजून 2-3 तासाचं अंतर आहे. तर तेच सांगा, आता ऑलमोस्ट म्हणजे रिटर्नच्या प्रवासाला निघालोय. तर आज काल रात्री हा इकडे स्टे घेतला होता कनोरला. असं ब्युटिफुल रूम. बॅग घेऊया.
उडपीचे सगळे निघाले एकत्र सनलाईट सनलाईट. आता सगळ्यात कटकडीचं काम हेच वाटतं. एवढा दिवस शिकलालो कटकडीचं काम हेच वर खाली काढा परत खाला असंच आहे. एक कनोर सिटी आज काल रात्री थांबलो हॉटेल वरी शोधता नाट्यानं वाटलं असेल तर इकडे सगळं ब्राऊन ब्राऊन आहे बघा. पाणी पिंक पिंक आहे हे बघा. का पिंक आहे तर सांगतो. तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे. हां तर ते पाणी पिंक किंवा डार्क ब्राऊन कलरमध्ये का होतं. खरं ते पिंक कलर होतं. डार्क ब्राऊन लाईटच्या थीममध्ये दिसत होतं. तर त्या पाण्याला बोलतात पाठीमागून म्हणून वूड्स जे जे स्ट्रक्स असतात जे आपण पोचतो त्याच्यापासून तर का दिलं जातं तर ते एकतर ते आयुर्वेदिक पाणी आहे आणि त्याचे फायदेसुद्धा आहेत की ब्लड फ्लो वाढवतं. अँटीऑक्सिडंट पाणी आहे. अँटीऑक्सिडंट पाणी आहे. 11:10 झाले. शेजारीच हॉटेलला जेवलो नाश्ता केला. प्रवासाला परतीच्या प्रवास करता करता काही गोष्टी 1-2 गोष्टी फिरायच्या आहेत. तर निघालो लेट झाला आज पहिला दिवस असेल असा ट्रिपचा. आम्ही लेट आवरून निघालोय कारण आरामात केले. तर ते आता मंदिरात एका थांबायचं ठरलंय. श्री कृष्ण मंदिर. सो निघूया तिकडे टाइम वेस्ट करता. गुड आफ्टरनून आणि निघूया. आता ऑलरेडी 3:30 झालेले आहेत. उडपी श्री कृष्ण मंदिर. ते मात्र वाजल्यात 4:30 वाजले 4:45 होत आले आणि थांबलो. तर बघूया कसं आहे मंदिर. हे उडपीच्या आत आहे. 3 किलोमीटर आत आलो आहे आणि तिकडे मंदिर आहे. लोकल तर इकडे सगळीकडे असं गोबर मिळतं. वाईट नाही चांगलं आहे पण ते आपण असं शेण सारवतो आपल्याकडे कोकणात जर मला शेण कुठेही अंगणात वगैरे पण शेण सारवतो तसा स्मेल येतो. इकडे कुठे सारवलेलं दिसत तर नाही. माईक आता पण चार्ज केला नाही. सकाळपासून गाडी फोन चार्ज केला पण माईक चार्ज करायचा विसरलो आणि नंतर ड्राईव्ह करत होतो. लक्षात पण नाही फोन चार्ज करायचा. शपथ का मंदिर आहे. माईकच्या नंतर बोला मंदिर दाखवतो. काय मंदिर आहे एक नंबर. त्याचं लाकडी काम म्हणा आतलं मंदिराचं काम म्हणा एक नंबर आहे. आणि मी जे बोलवतो ना की ह्याचा वास होतो शेणाचा गोबरचा वास होतो. इकडे गौशाळा माझ्या पाठीची बघता ना की इकडे सगळ्या गायी आहेत. इकडे या साईडला गायी आहेत सगळ्या. तुम्ही लास्ट शॉट बघितलं असेल ना ते खाली गौशाळा म्हणून लिहिलंय बघा. आणि ते मी मठ करत होते. हे मंदिराचं नाव होतं श्री उडपी श्री कृष्ण मठ. हे इकडच्या मंदिराचं नावच आहे उडपी श्री कृष्ण. हे बघा कसं गाई वगैरे इकडे आहेत. मस्त गौशाळा आहे मोठी. जातो पुढे. इकडे शंकराचं मंदिर सुद्धा आहे ते बघायला. बघूया आलोय तर बघूनच जाऊया. ते पण ते मला ह्याचं मंदिर वाटतंय. तिकडे जायचं कसं रस्ता माहित नाही. कुठे आहे रस्ता.
हा पण तिकडे जातात तसे पाण्यातून, ते कळलं ग मला पण. नाही, तिकडनं जाऊ शकतो तिकडे रस्ता, पण म्हणजे पाणी कमी झालं तर जाऊ शकतो. वन स्टेप व्हील ह्याची जेवढे चाक मोठी वाटतात ना, विचार करा जगन्नाथ मंदिराची चाक कशी असतील आणि किती मोठं असतील आणि त्याला सांभाळायला किती जण लागत असतील, आपण व्हिडिओ मध्ये बघतोच. परत आलोय गाडीमध्ये. आता मी महत्वाचं एक काम करणार आहे, ते मात्र हे आधी चार्जिंगला लावणार. हे मगासून चार्जिंगला लावलेलं नाही, एकत्र दोन्ही आता हे चार्ज होत राहिलं, लागायची चिंता नाही. आणि आता इकडनं निघूया, आपल्याला 500-550चा प्रवास काढायचा आहे आणि बघूया मुर्डेश्वरला थांबतो नाही थांबतोय. गाडीत बसली होती तर आता वाजलेत रात्रीचे 11 ऑलमोस्ट. बघा 11:15 होत आलेत, 11:15. तर आता आम्ही येऊन पोचलोय. जाऊ दे. आता आम्ही येऊन पोचलोय गोव्यात साऊथ गोव्यातच आहोत अजून. गोवा एंटर केला आहे. गोवा एंटर करून एक 50 किलोमीटर्स पुढे आलो आहे. 50 पण नाही, 40 किलोमीटर्सच पुढे आलो आहे. तर जेवायला थांबलो होतो. आता 11 वाजता हे दगदग झाली. उडुपीनंतर डायरेक्ट नाही आलो, मुर्डेश्वरला आत गेलो होतो. मुर्डेश्वरला आत शिरलो, थांबलो नाही, नुसतं बाहेरूनच बघितलं आणि मंदिर बंद झालं होतं. मग थांबून तसाही काय अर्थ नव्हता. तर पुढे रिटर्न जर्नीला निघालो. आता कंटाळा आलेला आहे आणि तेवढंच थकलं आहे, झोप नाही आले. मग बघूया, विचार चालला जायचं राहायचं. राहायचं. मडगाव आज सिटीत दाखवेल, त्यांना लागतील इकडनं अजून लांजात रत्नागिरीत जायला 3 तास, लांजात जायला 4 तास, रत्नागिरीत जायला पुढे 1 तास धरला. तर आता तो पण नाही लागत. बघूया काय निर्णय होतोय, अपडेट देतो. रूम घेतला तर रूम घेऊन राहू, पण रूम घेतलाच पण उद्या परत काढा घाला सामान. बघूया काय करतो ते. पहाटेचे वाजले 2. आता गोवा सोडून आहोत पुढे, मापसा वगैरे सोडून आता पुढे आलोय, बांदाच्या इकडे आलो. म्हणजे ऑलमोस्ट गोवा बाउंड्री महाराष्ट्र एंटर करतो. थांबायचा विचार होता पण हॉटेल मनासारखं भेटलं नाही, काहीतरीच लेट लावतात. नुसतं 4 तासाला झोपायचा विषय होता. सो म्हटलं राहू दे, प्रवास कंटिन्यू करूया जेवढं शक्य तेवढं, नाही तर थांबून पंपात वगैरे थांबून कुठे गाडी लावतात. आता अजून तरी प्रवास कंटिन्यू करतो आणि बघा किती वाजतात आपल्याला घरी पोचायला. आता अंग दुखायला लागले हवी गाडी. किमान सकाळी 11 वाजता बसलोय, 12 तास होऊन गेलेत. 12 काय 13, 14, 15 तास ऑलमोस्ट होत आलेत आम्ही गाडीत प्रवासच करतोय. Connected. तू पण आवाज देऊन टाक. जरा कंटाळा आलाय, काम होतो, गाडी सामान अनलोड करतोय या गाडीत आणि तो डायरेक्ट घरी भेटतो. इकडे काय बोलत नाही. फायनली पोहोचलो घरी. पूर्णपणे 20 तासाचा प्रवास करून, 20 म्हणजे 11 वाजता सकाळी निघालो होतो. आता वाजले सकाळचे 6:15. 5-10 मिनटं झाली. सामान वगैरे घेत होतो. लांजात आलो होतो आम्ही 4:15च्या दरम्यान आणि गुड, कारण का 20 तासात 4 स्टेट झाले आपले. त्यात आपण सकाळी निघालो 11 वाजता, त्याच्यानंतर नाश्ता, जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि प्लस आपण उडुपीत मंदिरात थांबलो होतो, कृष्ण मंदिरात थांबलो होतो आणि मुर्डेश्वरला बाहेरूनच एक राऊंड घेतला.
मंदिर बंद होतं मग आम्ही आत नाही गेलो. असं करून सुद्धा गोव्यात आम्ही 11 वाजता आलो. तर ती ही केरलाची आपली ट्रिप तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा. बघितलं असेल तर अख्खी चॅनलवर सिरीज आहे आपल्या केरलाची, प्लेलिस्ट पण असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा. तर मी भेटतो तुम्हाला अशाच पुढच्या क्रेझी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओव्हर अँड आउट, बाय बाय. लोकांचा उठायचा टायमिंग झालाय आणि आमचा झोपायचा टायमिंग झालाय आता. खरंच बाई.